हॅलो हॅलो हॅलो. आत्ता वाजलेली आहेत सकाळचे 6. आजचा दिवस बऱ्यापैकी प्लॅन्ड आहे. आता मी चाललोय जिमला. जिम झाल्यानंतर वायसीएम, मग थोडीफार पॅकिंग करायची आहे आणि मी निघणार आहे नाशिकसाठी. वर हात वर घ्या. ओके ओके. उजवाला हात घ्या. घ्या वर. ताकद लावा. करा सरळ. घ्या वर. उचला वर पाय. वरून आलोय घरी. आता पॅकिंग स्टार्ट केली आहे. सामान दिसत असेल. पॅकिंग स्टार्ट केली. फक्त आता बॅगमध्ये सामान टाकायचं बाकी आहे. 10-15 मिनटात होऊन जाईल. आता 3:20 3:25 झाले आहेत. 10-15 मिनटात पॅकिंग डन आणि मी निघतोय डायरेक्टली नाशिक फाट्याला आहे. बाकी सगळ्यांनी ठरवलं होतं 4:15 पर्यंत पोहोचणार म्हणून. लेट निघून पण सगळ्यात पहिले पोहोचलेलो आहे. अजून तर कोणी आलेलं दिसत नाही. आमची बस येईल थोड्या वेळात. वाट बघू कधी येतात बाकी लोक. आले की आपण एकेकाचं जमलं तर रेकॉर्ड करायचा ट्राय करू. 30 सेकंड आलेली आहे. बाकीच्यांची वाट बघतो आम्ही. कुली नंबर 1 थर्ड आलेली आहे निकिता. आणि बाकी गँग अजून मला दिसत पण नाही. बाकी गँग आल्यावर आपण परत कंटिन्यू. Busy was assembled. दीप्ति, ये इसका छोटा बैग है। दीप्ति नहीं, ये बड़ा बैग है। ये बड़ा बैग है। अरे बाप रे. दीप्ति 3:30 4:30 की जो बस थी. नॉट माय फॉल्ट. खंडन नीचे कॉलेज चौकात आम्ही एक एसयूव्ही केली. ती एसयूव्ही कॉलेज चौकातून एम्पायर फिरून, फिनोलेक्स फिरून एम्पायर इस्टेट गेली. एम्पायर इस्टेट वरून फिरून कॉलेज चौकातल्या सिग्नलवर गेली. सिग्नलला थांबली. मग त्याच्यानंतर आम्ही एम्पायर स्क्वेअर साठी निघालो. मग दादा उलटी घालू नाही शकले, त्यामुळे फिरून आलो. फिरून एम्पायर स्क्वेअर वरून आम्ही पिकअप केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला सगळे सिग्नल लागले. हे एक्सप्लेनेशन आहे याचं. येस येस, इट्स ओके. बी सैड. एक्सपर्ट ओपिनियन. मैंने बोला गलती किधर हो रही है? गलती इधर हो रही है कि फिर अगर इतना उल्टा पुल्टा हो रहा था तो वो बोल देती, मैं रिक्शा बुक कर देती और हम डायरेक्टली आ जाते. जो मैंने कॉल किया था तुझे एक बता दिया, आचल नहीं तो हम आते. नहीं, मैं कर रही हूँ 350 को मैंने तुझे कॉल किया था कि नहीं किया था? फिर तब मैंने बोला था कि नहीं बोला था कि आचल नहीं तो हम रिक्शा से आते हैं. नहीं, संजना को पूछ. बोला था आता तू खरं सांग. संजना को पूछ. नेक्स्ट टू मी. तू हाँ का नहीं बोला? हाँ, इससे हाँ नहीं बोला. बोली हम मेरा ही गलती होता है एज यूजुअल. मेरा गलती है, मेरे वजह से बस छूट चुका है. ठीक है, ठीक है. तो ऐसा कंक्लूजन आ चुका है. आंचल की गलती की वजह से बस छूट चुका है. और ऐसे कैसे अभी जबकि आंचल 4 बजे घर के नीचे थी और आंचल ने 350 से बुक किया था, पर समहाउ आंचल की गलती लग रही है. मतलब ये सार्केज्म है गाइस, समझ लो. ये वो सच में उसका गलती नहीं, ऐसा वो बोलना चाह रही है. तर आत्ताच आपल्याला रिसेंट अपडेट भेटलेला आहे. गाड्या 3:30 4:30 5:30 सगळ्याच थांबलेल्या आहेत. कारण की गाड्यांचा चार्जिंगचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर गाड्या एकामागे एक सगळ्या निघतील. हा, तर गाड्या सगळ्या एकामागे एक निघणार आहेत आणि मग आमची पण गाडी लगेच येईल. आता कुठलीच गाडी निघाली नाही म्हणून सगळे डिलेड आहेत. आमचा ग्रुप जसा डिले झालाय तशा गाड्या पण डिलेड आहेत आज. आम्हाला आता बस भेटलेली आहे. जवळपास 6 वाजलेत. 4:30ची जी बस होती त्यात आम्ही
6 वाजता बसलोय आता. ऑब्विसली जायला पण भरपूर लेट होणार आहे. आता बघू किती वाजता पोहोचतोय. 4 ते 5 तास तरी कमी कमी लागतीलच. साडेबारा वाजलेत. खूप ट्रॅफिक लागला मला चाकणमध्ये येताना. चुकीचा डिसिजन होता बसण्याचा. कारने आलो असतो बेटर राहिलं असतं. फ्रायडे वीकेंड असल्यामुळे ट्रॅफिक होताच. पण आता पोहोचलोय. खूप सुंदर एअरबीएनबी आहे. जुनं घर आहे. जुन्या घराला कन्वर्ट केलेलं आहे. रिनोव्हेशन. मस्त जुनी चेअर आहे. छानसा लॅम्प दिलाय. वरतीच अजून मस्त रूम आहे. तर झोपायचंय. उद्या सकाळी कॉन्फरन्स. बाय. गुड नाईट. रेडी फॉर कॉन्फरन्स. तर निघतोय आम्ही. दिस इज द प्रॉपर्टी वेर वी आर स्टेइंग. छोटस गार्डन आहे. आय थिंक आंब्याचं झाड आहे. वरती पण एक घर. चांगलं रिनोव्हेट केलं. वरचं होतं नवीन बांधलेलं त्यांनी. छान बनवलं. पाणी देण्यासाठी त्यांनी पाईप बसवलेत सगळ्याच्या समोर. झाडांसमोर. बॅक साइड आहे. गार्डन सारखंच बनवलंय पूर्ण. झाड वगैरे भरपूर आहेत. हे काय माहित नाही. मागे पुढे आहे. हे स्टेज जातात वरती. खिडकीला पण छान पडलं ते. दोनच मिनिट. छान आहेत. कॅब बुक केली. आमची कॅब येईल आता लवकरच. स्टॉल्स स्पॉन्सरचे स्टार्ट होईल आता. रजिस्ट्रेशन वगैरे चालू आहेत. फूड आहे आणि पोचलेलं. रजिस्ट्रेशन काउंटर.
Can you maybe involve the government? And then they thought of going for the kyphoplasty. They wanted to inject the calcium. But because his age was 92 and PAC was not clear, so they said, hey, okay, let's wait and watch. Professor Dr. Sanjeev Jha, National President IAB. सत्यजित तांबे पाटील Dr. चीफ Suresh गेस्ट म्हणून आलेले आहेत. Vice President आता त्यांचं IAB. हे करतात Dr. रजिस्ट्रेशन चालू आहे. National Treasurer. हे सत्यजित पाटील नावाचे लोक काही पिछा सोडत नाहीयेत. Dr. आता एखादा अजिंक्य अभियवन दिसायला बसला इकडे. IAB. Dr. Ujjwal Yode, State Organizing Chairperson. Dr. Amit G. Gire, State Organizing Secretary. Dr. स्टॉल्स अरेंज केलेले इकडे. आतमध्ये कॉन्फरन्स चालू आहे. मोठा हॉल आहे आतमधला. आणि दिस इज द पूल एरिया. फूड इथे सर्व केलेलं आहे. खालच्या साईडला सिटिंग एरिया आहे. इनॉग्रेशन चालू आहे तर आम्ही थोडं बाहेरून बसलो. सॉलिसिटेशन वगैरे रोज टाइमपास आहे. इथं लेक्चर चालू झाले मग जाता येईल परत. भरपूर गर्दी, लोक भरपूर आलेले आहेत. कम्पॅरेटिव्हली ICPT वॉज बेटर. त्यांनी ऑडिटोरियम हॉल वगैरे मस्त बनवलं. हा वाला जो आहे तो फ्लॅट आहे. ऑडिटोरियम टाईप असेल मग सगळ्यांना विजिबिलिटी वगैरे बेटर राहते. चलो आता स्टार्ट झाले ॲज युजल. भरपूर डिलेड सेशन सगळे जवळपास दीड तास डिले आहे सगळ्या सेशन्समध्ये. जो 9:45 होता तो अजून झालेला नाही आहे. आता वाजले जवळपास 11:15 झालेले आहेत. बघू आता इनॉग्रेशन संपेल थोड्या वेळात. लेक्चर्स वगैरे करू. नंतर भरपूर नवीन मशीन्स दिसत आहेत. खूप स्टॉल्स म्हणजे ICPT एवढं म्हणजे ICPT होतं थीम बेस्ड होतं. न्यूरो फिजिओथेरपीसाठीच होतं. पण आता जे आहे त्यांनी खूप सगळे वेंडर्स आलेले. सगळ्यांनी त्यांचे प्रोडक्ट डिस्प्लेला ठेवलेले आहेत. तर आफ्टरनूनमध्ये जसा ब्रेक भेटेल तसा आम्ही एकदा व्हिजिट करू सगळ्यांना आणि बघू काय काय नवीन प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. एरो त्याची ॲडव्हर्टिजमेंट बघितलेली आहे. रेजिस्टन्स डिव्हाइस आहे चालू आहे त्यांचं एकदा असेंबल झाल्यावर परत विजिट करतो. स्ट्रॉंग displaying their products. Mostly pain relief spray असेल. थोडं डिस्प्लेसाठी बनवलेलं आहे. And the last one is swimming pool. पेन रिलीफ स्प्रे आहे. बेल्ट्स आहेत. झेरा बँड्स आहेत. And many more. Yes, this is elbow. Wrong egress. Okay. Flexion extension of both are available. And immobilize also. Okay. Yes. Immobilize. The one we had for knee, that this. नी के लिए यूज कर रहे हैं. जब एल्बो वगैरह लिगामेंट्स वगैरह कुछ इश्यूज होता है एल्बो रिप्लेसमेंट मतलब इंजरीज के लिए वगैरह यही यूज होता है. क्योंकि अवेलेबल ही नहीं था जो भी है रॉन्ग मतलब नहीं के लिए यूज कर रहे हैं लेकिन एल्बो के लिए मिलता ही नहीं था. हमने लॉन्च कर दिया. Just 1800 rupees. Okay. Left right both are available universal size. Okay. And both are side height adjustable. Nice. Height Both are adjustment. height adjustable.
मतलब आणि हा. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम आहे सर हा की स्किन इन्फेक्शन जे होतं ज्यावेळी पीओपीएन आपण हे टाकतो हा. त्यावेळी स्किन इन्फेक्शन नाही होत. ओके. हा. आणि मग हे सेम मोठ्या याच्या साईज मध्ये. हा, मोठ्या साईज मध्ये नाही छोट्या अच्छा. साईज मध्ये ओके. आणि युनिव्हर्सल साईज आहे. हा हा हा. म्हणजे असं नाही की साईज मध्ये पण आहे एक मागले शॉर्ट किंवा लॉंग दोन्ही तुम्हाला अँकलला कुठे आहे किंवा याला फूटला कुठे असेल तसं तुम्ही युज करू शकता आणि युनिव्हर्सल साईज आहे. नाईस. आणि आपलं AFO रेग्युलर. ह्यात पण सर लेफ्ट राईट डबल एक्सेल पर्यंत अवेलेबल आहे. हा हा हा. स्मॉल डुरेबल आहे आणि सॉफ्ट कुशनिंग दिलेलं आहे. लेफ्ट राईट दोन्ही पण अवेलेबल आहे. प्राइस पण नाही सर 1200 रुपये प्राइस आहे. बाकी त्याची 1400-1500 आपली 1200 रुपये price आहे. ओके 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 ओके. पुढे प्रॅक्टिस करत असाल पुण्यात. त्याचं स्पेशलायझेशन केल्याशिवाय आपण डिफरंट दिसत नाही. बरोबर. स्पेशलायझेशन तुम्ही काय कराल त्या डिफरन्स जर तुम्ही बरोबर. केला तरच ते डिफरन्स नाही. बरोबर बरोबर. चालेल त्या लागलं हो. मॅडम एक गोष्ट मैं खेल रहा हूँ. सर एकदा रूल सांगून द्या. तिथं सेंटरला मारलं तर आपल्याकडे एक प्रीमियम एक्सरसाइज बँड एक फ्लेमिंगो कंपनी तो फ्री भेटेल. ओके. त्यानंतर इथं मारला सेंट मध्ये तर त्याला 100 ग्रॅमचा स्प्रे फ्री आहे आणि इथं मारला तर 50 ग्रॅमचा स्प्रे. ओके 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 ओके. चला ट्राय करू. अरे मॅग्नेट आहे याच्यामध्ये नाम नंबर दो. चालेल सर. 50 different measurements Mhm. you can do. Just 21 grams. Okay, it's very light. And does this app comes with the guide where the Yeah, this it will be also. placed? Yeah, so I'll show you. So Mhm. in the app, so if I went to this right CMZ, Mhm. now I click here. It will Okay. show you the video. How to place it. How to place it, how to perform a jump. Okay. Even the whole, like, how are you supposed to do that jump? Okay, okay. And how much does this cost? So this is we're selling generally. This is our government clients are taking. We haven't gone into private market, but there we are selling this for 3.5 lakhs. Presentation चालू है. बहुत प्यास लगी है, कोई पानी पिला दीजिए. प्रेजेंटेशन के लिए कितना टाइम बाकी है? मेरा हो गया. क्या बात कर रही है? तू किसका बाकी आहे? आचल आचल. रेवती झालं प्रेझेंटेशन? कसं झालं? आमच्या हॉलमध्ये लाईट नाही, फॅन नाही, माइक नहीं. इसका प्रेजेंटेशन मैं दिखाती हूँ, रुको फोटो खींचा है मैंने. ये जैसे ट्यूशन है ना, कम्युनिटी वालों का ट्यूशन क्लास होता है. ICBT से थोड़ा सीखना चाहिए था. अरे I sent अरे 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 अरे. मैं इधर वो भेजना थी, day one ओके. तो आचल का किधर चल रहा है प्रेजेंटेशन? माइंड योर ओन बिजनेस. ऍक्च्युली का प्रेझेंटेशन बाकी है. तुझं पण झालं. माझं पण ये है रेवती का प्रेजेंटेशन ऐसा ट्यूशन क्लास में. ट्यूशन क्लास प्रेजेंटेशन हुआ है. तोबा. ICBT काफी बेटर था. हमको तो हॉल दिया था. नहीं मतलब इधर पानी नहीं दे रहे हैं, बैठने को जगह नहीं है, पीने को पानी नहीं है. प्रेजेंट करने के बाद मेरा जो खुद का एब्स्ट्रैक्ट है उसका बुक दिया रेवती, दिखा वो बुक सबको मिला है, मुझे नहीं मिला है सिर्फ. तो मैंने मांगा तो बोलते मेरे को मेरे सीनियर को पूछना पड़ेगा आपको बुक देना है कि नहीं देना है. उसमें हम सबके एब्स्ट्रैक्ट है जिसने भी सबमिट किया है ना, तो उसमें लिखा रहेगा मेरा भी. पर आई डोंट डिजर्व इट, आई हैव टू अर्न इट. तोबा. मैं इसमें मेरा नाम ढूंढूंगी अभी. ऐसा भगवान किसी के साथ ना करे. पर दीप्ति के साथ कर. शिव दीप्ति के साथ हुआ है. मैं तो ना सहता. कम्युनिटी में भी निकिता को मिला, मुझे नहीं मिला. रिमेनिंग प्रेझेंटेशन बाद में तिचा सँडल उडून पडला होता मोहिनीचा. तिला चालता येत नाही. काय मोहिनी सँडल उडून पडतायत. मी आता सगळ्यांना पाठवणार आहे. मोहिनी आहे, मोहिनी सँडल अडकलं तर रस्त्यात. कशाच सर. हॉल आहे. किचन कनेक्ट होतं त्या साईडला. विंडो. इथं भरपूर सामान काढून ठेवलेलं आहे सध्या. डायनिंग एरिया पण लाईट्स ऑन करून बघू. आणि किचन मध्ये थोडं बसत आहे. मी सकाळी ब्रेकफास्ट बनवलं होतं.
दिस इज किचन. सध्या माझी रूम आहे. मिरर, वॉशरूम, अनदर मिरर. आतमध्ये बेडरूम आहे. गार्डन एरिया. अजून एक टोर चालू आहे आता सध्या. येस. तो त्या बेडरूमची चावी कोणाकडे? हे आपल्याला नाही ऍक्सेस याचा. ते त्याचे हे यांची. अच्छा, ही बेडरूम म्हणते का? खाली असेल, रेवतीकडे असेल चावी या साईडला. हो, अजून एक बेडरूम भेटलाय. ओ हा, या साईडला. सो कनेक्शन आहे पूर्ण. टेरेस वरती आलो आपण. गेट. मोठी प्रॉपर्टी आहे. CCTVs आहेत सगळीकडे. टेरेसवर जायला पण रस्ता आहे बहुतेक. नंतर संध्याकाळी वगैरे वेळ भेटला तरी वाली रूम पण आपल्याला बघता येईल. छान आहे. वरची रूम सुंदर आहे. अच्छा, रेवती आलेली आहे. हाऊस टॉर आत्ताच बघता येईल आपल्याला. माहिती Yeah. लाईट्स. House with so much pasara. सगळ्यात इम्पॉर्टंट या रूमचं एक हा जकूझी आहे. हम्म. या रूम येस येस. नाईस. हे बघ, 2-in-1 बाथरूम, जकूझी. खूपच मस्त वाटत. हा ना. ते आउटलेट आहे का? हा, आउटलेट आपण बंद करून याचं बनवू शकतो. बाथटब. नाईस नाईस नाईस. मस्त. या साईडला येस, खूपच आवडलंय मला हे घर. खूपच जास्त. केलेलं त्यांनी. हा, डोकं लावून केलं असेल. म्हणजे खूप लो कॉस्ट, एकदम छान रिनोव्हेट केलं त्यांनी. आणि खूप आर्टिस्टिक आहे याची ओनर. तुम्ही फ्रेम्स अजून वरती आलेलं मी तेच बघितलं. खालचा लॅम्प पण खूप छान आहे खालच्या रूम मध्ये. चालेल. त्याला इकडून काही स्विच आहे तो. असो, पण बाकी गोष्टी चांगल्या आहेत. त्याच्यामध्ये एक टीम दिलेली हो. आणि इकडे अजून एक रूम. हा, ते त्याचा ऍक्सेस नाही आपल्याला. जरी आपण बघू काय आहे. स्टोर रूम. स्टोर रूम जिथे एकाने सुसाईड केलं. काय सांगते? काही नाहीये. त्या चेअरवर उभं राहून. आणि पाण्याची टाकी. वाव. खूप सुंदर. सोलार आहे. पाणी. हाय दीप्ती. सुंदर. मिनी कैरी. छान. झाडं भरपूर आहेत. मस्त घर बनवले यांनी.
चालेल. आता आम्ही आलो आहे राजूभाई दाबेलीवाले, थोडंफार खाणार स्नॅक्स. थँक्यू. वरना ये दुनिया जीने नहीं देगी. हो हो. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. मागे आमची गँग येते. सेकंड डे आम्ही चाललो आता नाश्ता करायला. चांगलं आहे नाशिकचं एन्व्हायरमेंट. एरिया पण छान आहे. इकडे राहतोय. 700 meters लागतो. तो घरापासूनच 1 किलोमीटर होतं काही ते. लास्ट डे ऑफ कॉन्फरन्स झाल्यावरती आता नाश्ता करून आम्ही निघणार आहे कॉन्फरन्स साठी. आता मिसळच्या ठिकाणी भेटू डायरेक्ट. ते असं करायचं कसं असं कॅमेरा ठेवायचा. 8 वाजता ओपन असतं. ठीक आहे ना, जाऊन बसू इकडं. काल मला 7 वाजता टायमिंग दाखवलं होता. 7:48 राहणार. 12 मिनिटं त्यांची तयारी तर चालू असेल दुकान उघडण्याची. त्यांना कोणाला सांगितलेलं नाहीये की किती वाजता उघडतं. हे दरवेळेस लेट करतात. त्यांना आम्ही सांगितलं होतं की 7 वाजता आपल्याला जायचंय. तर आमचा टायमिंग होता की 7:30 निघायला पाहिजे. तर 7चा टायमिंग देऊन पण नाही 6:50. 6:50चा टाइम देऊन पण ते लोक 6:36 घराच्या बाहेर निघाले. तर मग आमचा कॅल्क्युलेशन जो आहे तो आता एकदम बरोबर चालू आहे. 6:36 कुठे 7:36. सॉरी 7:36 घराच्या बाहेर निघालेले. आता त्यांना असंच आम्हाला चुकीचा टायमिंग सांगून घराच्या बाहेर काढावं लागणार आहे. ओव्हर अँड आउट. नहीं हमारे गेम्स हो जाएंगे तब ऐसे बोल रहे. खूप छान ऊन पडलंय. पर तू असं म्हणून म्हणलं हा एक शॉट घ्यायला पाहिजे. काका लोक मॉर्निंग वॉक नंतर चहा प्यायला बसलेले आहेत. असं आमच्या मागे. आणि आमच्याकडे काकी लोक मिसळ खायला चालले. मी कॉलेज रोड जवळ आहे. इकडे सांगण्यात आलं खायला प्यायला भरपूर आहे. तर मला माहित नव्हतं आमच्या घरापासून एवढं जवळ आहे कॉलेज रोड. बघू आता कुठे खायचं ते विचारावं लागेल. तो श्री लक्ष्मी ने सांगितलं मला, सर आप उधर जाओगे उधर खाने के लिए बहुत कुछ है. पण आता बहुत कुछ कुठं आहे एकदा बघावं लागेल. कॉल करून विचारतो वेळ असेल तर आज जाऊन काहीतरी खाऊ.
तर आता यांचं ओपनिंग चालू होतं, अजून ओपन झालं वेळ आहे का चालेल. तयारी चालू आहे. पहिला मॅच आम्हाला भेटणार वाटतंय. लवकर 6:50 टाइम देऊन मिसळ स्पॉट आता 8 वाजता उघडतं. वेळ सगळे पोचलेले आहेत. 5 ते 10 मिनिटात आता चालू आहे मिसळ. सगळे थांबले पण बिचारांना माहित नाही जसं प्लॅनिंग करून त्यांना लवकर उठवलेलं आहे. काकड निघलंय ना चुलीवरची, ना निखाऱ्याची, ना बार्बेक्यूची. आमच्याकडे मिसळ असतं गावरान, मठ व घरगुती मसाल्यांची. सॅवेज मिसळच्या दुकानांमधलं सगळ्यात कॉमन बोर्ड पाटी. मिसळ आली आहे. आता टाइम वेस्ट न करता खायला सुरुवात करूया. घरी चाललो आता. ब्रेकफास्ट झालेला आहे. बॅक टू होम. घाबरलं वाटतंय. संडे पीसफुल मॉर्निंग. सगळे घरी पोहोचले, माझ्या अगोदर पोहोचले, पण चावी काय कोणाकडे नाही. चावी माझ्याकडे आहे. सगळे माझ्यासाठी थांबलेले आहेत. Just for you and everyone. वरती लावायचं ना उघड. चाय पड़ी है तो चाय के लिए अदरक वगैरह तुम्हाला खूप गॅरंटी आहे अजून लॉक झालं असणार आहे. इकडून काय उघडणार नाही. तर मी आतमधून जाऊन दार उघडतो आता. चावी लॉक होते. रेस्क्यू कर दिया गया है सबको. कैसे कैसे? ओ माय गॉड, हम 2 मिनट पूरे बाहर रुके थे. हम तब तो इतना खुश हो गए. अभी कॉन्फ्रेंस सामान आलेलं आहे. क्रीमी मॅजिक म्हणतात. स्पेलिंग चुकीचं लिहिलंय. क्रीमी मॅजिकला त्यांनी KREAMY लिहिलंय. हे बघा आता चहा सोबत चहा बनवणार मग खाणार आहे. पण मी ड्रिकली खातो. सारडा ऑर्डर. 2 दिवस मी खूप सफर केलेले आहे. घरी जाऊन आता एकदम मला शांततेची गरज आहे. कुणासोबत बोलणार नाही मी आता. घरी गेल्यावर नुसतं झोपणार आहे.
डिलीट करना. Ladies, yes, need your opinion. Then ये तेरे को समझ रहा है बराबर? इस्त्री. बंद भी करना होता है पाप. रेडी फॉर डे 2. चालतो कॉन्फरन्सला. लास्ट डे ॲट नाशिक. जास्त इव्हेंट्स नाही आहेत आज. मोस्टली सगळे बिझनेसेस वगैरे पण आम्ही बघून घेतलेत. नवीन नवीन मशिनरीज नेटवर्किंग झाले भरपूर. लेक्चर्स पण काल अटेंड केलेत. प्रेझेंटेशन्स होते, पेपर प्रेझेंटेशन होते. तर 1-2 आहेत चांगले आणि थोडे अटेंड करून निघणार आहे. माझा चष्मा चोरण्यात आलेला आहे, पण मी त्याचे पैसे घेणार आहे. काळजी नाही. तयार होऊन थांबलेलो आहे आणि ॲज युजल बाकी कुणी घरातून निघालेलं नाहीये. आता आम्ही पुण्याला कधी पोहोचू त्यावरती पण एक डाऊटच आहे. सिद्धि सर अपना ट्राइपॉड तो नहीं रखेंगे. येस. हम इतना मेहनत करेंगे तो 5 होगा 3. तू भी तो नेक्स्ट इसमें आ रहा हूँ मैं. स्टार्ट. और ऐसे और है ये. अच्छा. कॉन्फरन्स लोकेशन का पोहोचतोय. लेक्चर्स अटेंड करणार. हो आता जमलं तर रेकॉर्ड करेल, नाहीतर डन. बॉडी मिस्ट बनवलेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या याच्यासाठी आणि लेबल केलेत आनंद, ओजस, ऊर्जा, त्यानंतर काय संतुलनम, ध्यानम, मेड ऑफ एसेन्शियल ऑइल्स, स्लीपसाठी आहे. एक बॉडी मिस्ट, पिलो मिस्ट आहे आणि एक बॉडी मिस्ट आहे. रोल ऑनचं आणि हे हेडेक साठी बनवलं होतं. हेडेक वाला दिस वन इज फॉर द हेडेक. दिस इज कूल. Very good, yaar. Very good. रेकॉर्डेड. मॅडम एक फोटो मॅडम द्या. आले तुफान किती. हा बिचारा कालपासून सायकलिंग करतोय. थकला असेल पण मला याची काळजी नाहीये. Age. Your biological age is just 21, 3 years. Your reading was excellent, but I would say 95% of the doctors that I have done reading in the past 2 days, they are at a burnout. Okay, anybody? नहीं थोड़ा सा. एंड ऑफ द डे. आजचा दिवस इथे संपवू. निघालो आता मी. थोड्याच वेळात बसमध्ये बसू आणि मग पुणे. चांगले होते 2 दिवस कॉन्फरन्स. भरपूर सगळ्या नवीन मोडॅलिटीज बद्दल कळालं, टेक्निक्स शिकायला भेटल्या. चांगल्यानं सेशन्स अटेंड केलेत आणि नेटवर्किंग खूप चांगलं झालेलं आहे. अँड इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. बट स्टील व्लॉग मध्ये दिसेलच तुम्हाला काय काय घडलं आमच्यासोबत. आणि
बस आता बॅक टू डेली लाईफ. परत आता उद्यापासून पेशंट्स चालू, सेम लाईफ. अपडेटेड राहणं गरजेचं वाटतं. जेवढं आपण लेक्चर्स, सेमिनार्स अटेंड करू, कॉन्फरन्सेस अटेंड करू, थोडं नवीन गोष्टी शिकायला भेटतात, नवीन लोक भेटतात, न्यू एक्सपिरियन्सेस, भरपूर सगळ्या गोष्टी असतात जे आहेत, पण आपल्याला त्याचा इम्पॉर्टन्स फक्त वाचून समजत नाही. जेव्हा कोणी प्रेझेंट करतं तेव्हा आपल्याला समजतं तो टॉपिक किती डेप्थ मधला आहे. तर चांगला होता एक्सपिरियन्स ओव्हरऑल. मस्त सगळ्यांनी प्रेझेंट केले आणि भरपूर लोकांचे पेपर प्रेझेंटेशन्स पण होते, तेही झाले. ओव्हरऑल नाईस एक्सपिरियन्स. तर आजचा हा पूर्ण नाशिक टूरचा हा व्लॉग त्याचा आपण एंड करू. अँड सी यू इन नेक्स्ट व्लॉग.